जोडी मैदानामध्ये गेलेले आहेत। बघूया या जोडीवर पूर्णपणे लक्ष देखील असेल, कारण की पॉवर प्ले मध्ये नक्कीच ही जोडी आक्रमकरित्या सिद्ध होताना दिसतोय। ती आक्रमकता या मैदानावर आता स्वतःच्या होम ग्राउंड मध्ये खेळताना दिसणार हा आरपी जस्कार संघ, आणि त्या संघासमोर देखील दाखवणं गरजेचे असणार, कारण की आपल्या मैदानाची या जस्कारच्या संघाला ओळख आहे आणि आपल्या खेळाने नक्कीच मोठमोठे शृंखला त्याने वेगवेगळ्या जागेवर गाजवल्या देखील गेल्यात। तर पहिला गोलंदाजच्या मार्कवर तर पहिलाच गोलंदाज कृषांक ठाकूर गोलंदाजच्या मार्कवर सज्ज असेल। पंचांच्या माध्यमातून विचार केला तर नक्कीच स्ट्रायकर पंच राजेंद्र गरात, मॅन फ्रॉम नवीन शेवा तर नॉस्ट तर गेम ऑनचा इशारा। पहिला गोलंदाज पहिला चेंडू घेऊन तयार असेल। पहिला चेंडू सुरेख असा चेंडू, दोन क्षेत्ररक्षकाच्या मध्येतून एक चेंडूला पाठवलाय, चेंडू गेलाय कव्हरच्या दिशेने, सीमा रेषा पार, येईल हा पहिला चौकार। कारण की येत्या या चैत्र महिन्यामध्ये नक्कीच आईचा उत्सव या मैदानामध्ये देखील पाहायला मिळाला जाईल आणि एकविरा आईचा उत्सव देखील आपल्याला पाहायला मिळाला जाईल। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, सुरेख फटका, पुन्हा एकदा चेंडूला खेळून काढला गेलाय, नक्कीच मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे। एकच धावसंख्येवर थांबवला जाईल, एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 5 वर। फटका सुरेख सजवला गेला होता, मात्र क्षेत्ररक्षक मात्र तैनात होता, त्याच कारणाने एकच धावसंख्या जमवता आली, ती म्हणजेच फलंदाजांना। स्ट्राईकला प्रथमच फलंदाज असणार अलंकार बंडा। बघूया अलंकार बंड्याकडे ती क्षमता आहे मोठ्या फटक्यांची, पॉवर प्लेचा एकच षटक आहे, त्यामुळे नक्कीच प्रत्येक चेंडूला आक्रमकरित्या सिद्ध करण्याचा प्रयत्न हा फलंदाजांचा देखील असेल। तर पुन्हा एकदा गोलंदाज कृषांक, उलटॉस चेंडू सोडणार नाही, चेंडूला पाठवलाय हवाई सफरसाठी, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू गेलाय, बिग 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 6 रन। सुरेखाशी सुरुवात केली गेली, आपल्या खात्यात 6 धावसंख्येने ओपन केला आणि संघ जाऊन पोचलाय दुहेरी अंकामध्ये 11 या धावसंख्येवर। पूर्णपणे आक्रमक सिद्ध होताना दिसतात फलंदाज। पुन्हा एकदा गोलंदाज कृषांक, फुलटॉस चेंडू आणखीन एक कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक तैनात होता, मात्र अपयशी ठरलाय, चेंडू गेलाय वन बाउंड, सीमा रेषा तर नक्कीच सुरेख असं आक्रमण पाहायला मिळालं जातंय पहिल्या षटकामध्ये, कारण की पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर षटकार, नंतर चौकार, 4 चेंडूमध्ये धावसंख्या धावफलकावर लागली 15। सुरेख अशी फलंदाजाच्या माध्यमातून अलंकार बंडा देखील सज्ज असेल, 2 चेंडू खेळलाय, 10 धावसंख्येवर नाबाद खेळतोय, पहिला षटक प्रगतीपथावर। पुन्हा एकदा कृषांक आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सुरेख चेंडू होता, चेंडूला खेळून काढलाय पॉइंट, शॉट पॉइंटच्या दिशेने, क्षेत्ररक्षकाने तो चेंडू पकडला, तिथपर्यंत 1 धाव पूर्ण केली, एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय 16च्या दगडामध्ये, म्हणजे 16 धावसंख्या धावफलकावर लागली गेली। प्रत्येक चेंडूला मोठा फटका नाही तर एकेरी दुहेरी धावसंख्या आली, ती देखील पळून काढताना दिसते। ही रणनीती आखली गेली ती म्हणजेच पूर्णपणे कणकेश्वरी नवघर संघाने। षटकातील पुढचा चेंडू, सुरेख चेंडूला खेळून काढला, कव्हरच्या दिशेने चेंडू येते, क्षेत्ररक्षक तिथे तैनात, 1 धाव पळून काढली आणि चेंडू फेकेल, तिथपर्यंत एकच धावसंख्या पूर्ण, एका धावेने षटक क्रमांक 1 संपला जाईल। एका षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजेच 17 वर। डीजे
सुरेख अशी सुरुवात म्हणावी लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी फलंदाजी करायची या दोन फलंदाजांनी दाखवल्या गेल्या मैदानामध्ये. कारण की जी सुरुवात केली ही सुरुवात म्हणजे ज्या संघाची सुरुवात चांगली त्याचा शेवट देखील चांगलाच असतो. तोच प्रयत्न असणार. आता मात्र सुरुवात चांगली झाली, शेवट देखील तसाच प्रकारचा करणं देखील गरजेचं असणार. एका षटकामध्ये 17 धावसंख्या धावफलकावर आली. तर नवीन गोलंदाजच्या मार्कवर रोहन जाधव वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक घेऊन सज्ज असेल गोलंदाजीच्या मार्कवर. तर स्ट्राईकला आता फलंदाज असेल दिनेश बंडा. 6 धावसंख्येवर खेळतोय. दिनेश बंडाचा विचार केला तर नक्कीच एक कम्प्युटर सारखी प्लॅनिंग करणार हा फलंदाज आहे. कारण की या फलंदाजाला माहीत आहे की आपल्याला धावसंख्या कुठल्या दिशेने बनवायची आहेत. त्याच पद्धतीने हा खेळणारा फलंदाज नक्कीच ओपनिंगच्या माध्यमातून मैदानामध्ये पाहायला मिळाला जातोय. तो म्हणजे कंकेश्वरी नवघर संघाकडून. तर या गोलंदाजाचा विचार केला अतिशय वेगवान गोलंदाज 15 ते 16 पावलांचा रनअप या गोलंदाजाचा. रोहन जाधव पहिला चेंडू सुरेख असा पंच केलाय. पॉइंटच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. चेंडू गेलाय वन बाउन्सी मारेशा पार येतोय ब्रँडेड चौकार. प्रकारे बघितला भारतीय संघाकडून वीरेंद्र सहवागची ऑस्टमच्या दिशेने असणारी जी फलंदाजी त्याच प्रकारचा फटका म्हणावा लागेल. कारण की अतिशय वेगाने केलेला हा फटकार चौकार मिळवला गेलाय पहिल्या चेंडूवर. गोलंदाज सज्ज रोहन षटकातील पुढचा चेंडू घेऊन. अतिशय भन्नाट वेग. आता मात्र कुठेतरी गोलंदाजाला लय भेटली. चेंडू जसा टप्पा पडला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाला जातोय. दरम्यान या मॅचचा आनंद आमचे बंधुराज किरण कडू घेत आहेत. त्याचं देखील आपण करतोय स्वागत. तर नक्कीच एक चौकारानंतर एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला जातोय. गोलंदाज सज्ज सुरेख असा चेंडू कमबॅक म्हणावा लागेल गोलंदाजाचा. टप्पा पडला थोडस उचली घेतली यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. म्हणजे बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू येताना दिसतोय. एक चौकार जरी आला असला तरी गोलंदाजांनी पुढच्या 2 चेंडूवर कमबॅक देखील करताना दिसलाय. सुरेख चेंडू होता गोलंदाजाचा. थोडासा स्लोवर पद्धतीचा चेंडू. त्याच कारणाने कुठेतरी फलंदाज दिनेश बंडा याला हा चेंडू समजला नाही. पुन्हा एकदा गोलंदाज रोहन आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. सुरेख चेंडू थांबणार नाही. किती वेळ प्रतीक्षा करेल. मात्र शॉट सिलेक्शन परफेक्ट होता. क्षेत्ररक्षक तैनात आणि अचूक झेल टिपला गेलाय. फलंदाज क्रमांक 1 होणार बॅक टू द पॅव्हेलियन. सुरेख असा चेंडू सुरेख होता. शॉट सिलेक्शन थोडंसं चुकीचं झाला. क्षेत्ररक्षक तैनात होता. त्याच कारणाने अचूक झेल टिपला गेला आणि दिनेश बंडाची केली येते संपुष्टामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये येताना दिसतोय तो म्हणजेच मिलिंद बंडा. 21 धावसंख्येवर पहिला आद्रा बसला गेलाय. 4 षटकांचा सामना आहे. 24 चेंडूंचा खेळ आहे. दुसरा षटक हा प्रगतीपथावर आहे आणि दुसऱ्या षटकातील अजूनही काहीशे चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या धावफलकावर लागली ती म्हणजेच 21. कीच पूर्णपणे कमबॅक केलाय गोलंदाज रोहन जाधव यांनी. असं वाटत होता की पहिला गोलंदाजांनी जी गोलंदाजी केली तशाच प्रकारची आक्रमक फलंदाजी या गोलंदाजावर सुद्धा करताना दिसेल का. मात्र पहिल्या चेंडूमध्ये चौकार आला. त्यानंतर सलग 3 चेंडू निर्धाव पाहायला मिळाला जातोय. म्हणजेच एक गोलंदाजाचा कमबॅक या षटकामध्ये नक्कीच दाखवताना दिसतोय हा गोलंदाज रोहन. तर प्रथम स्ट्राईक घेणारा फलंदाज मिलिंद बंडा. जबाबदारी असेल आपल्या संघाची. सूर्य चेंडू शेटरावच्या दिशेने चेंडूला खेळून काढला. क्षेत्ररक्षक तैनात. तिथपर्यंत नक्कीच तिथपर्यंत एकच धावसंख्या पळून काढली जाईल. 1ने धावसंख्येचा फलक देखील पुढे सरकताना दिसतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 22 वर.
कीच सुरेख असं षटक म्हणावं लागेल, कारण की दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजाने आपला वर्चस्व दाखवला गेलाय. पहिल्या षटकामध्ये फलंदाजांचा वर्चस्व नक्कीच गाजला, कारण की पॉवर प्लेचा षटक होता आणि पॉवर प्लेचा जसा षटक संपला त्यानंतर गोलंदाज देखील आपला वर्चस्व सिद्ध करताना दिसला. उलटॉस चेंडू, चेंडूला खेळून काढलाय. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चेंडू फेकेल तिथपर्यंत 2 धावसंख्या. रनिंग बिटवीन टू विकेट म्हणावा लागेल या मैदानामध्ये. 2ने संघ जाऊन पोचतोय 24 वर, म्हणजे षटक क्रमांक 2 देखील संपला जातोय. 2 षटकामध्ये धावसंख्या धावफलकाव लागली ती म्हणजे 24. डीजे दोन षटकांचा खेळ इथे संपला गेलाय. 2 षटकांमध्ये कनकेश्वरी नवघर संघाच्या धावफलकावर धावसंख्या लागली ती म्हणजे 24. एक गडी फक्त बाद झालाय आणि नक्कीच आता मात्र उर्वरित 2 षटक 12 चेंडूंचा खेळ असेल आणि या 12 चेंडूंमध्ये नक्कीच दोन्ही फलंदाज आक्रमकरित्या सिद्ध होताना दिसतील आणि होणं देखील गरजेचं आहे, कारण की आपल्या समोरचा संघ म्हणजेच RP जसकार संघ आहे. स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळणारा संघ आहे आणि त्या संघाला माहिती आहे आपल्याला धावसंख्या कशी बनवायची आहे, कारण की चेस करत असताना जर धावसंख्या 50च्या वरती असली तर नक्कीच एक बिग फाईट सामना आपल्याला पाहायला मिळाला जाईल. कारण की 50 धावसंख्या झाल्या तर नक्कीच एक नाईटच्या सामन्यांमध्ये नक्कीच एक सन्मानजनक धावसंख्या देखील म्हटली जाते, कारण की सामना हा 4 षटकांचा आहे. थोडासा स्पीडअप करा. तर नक्कीच नवीन गोलंदाज सागर ठाकूर, अतिशय चाणक्याशी गोलंदाज, कित्येक सामने कित्येक शृंखला गाजवणारा गोलंदाज आहे. पहिला चेंडू सागर याचा, नक्कीच पहिला चेंडू फसवला गेलाय फलंदाजाला. पहिला चेंडू हा निर्धाव स्वरूपाचा येताना दिसतोय, कारण की सागर हा नक्कीच वेगवेगळ्या प्रकारे फेकणारी गोलंदाजी या गोलंदाजाकडे आहे. केच चेंडूला खेळून काढला गेला. चेंडू नक्कीच लॉंग ऑफच्या दिशेने जातो. 1 धाव तर पळून काढली. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल, म्हणजे 1ने संघ जाऊन पोचते तो म्हणजेच 25 वर. नक्कीच तिसरा षटक हा प्रगतीपथावर आहे. जसं सागर ठाकूर आला नक्कीच धावसंख्या आता थोडीशी कमी येताना दिसेल, कारण की पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर आलेली 1 धाव. आक्रमक करावा लागेल, आक्रमण करावा लागेल फलंदाजाला. सुरेख चेंडू, थोडस ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू. पंचांचे दोन्ही हात लांब, म्हणजे अवांतर चेंडूची घोषणा केली. एक अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या लागली धावफलकावर 26. एकदा सागर ता मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल का, आणि जेल येथे थोडस सुटला गेला होता आणि नक्कीच क्षेत्ररक्षक तर अचूक म्हणावं लागेल, कारण की जेल सुटला असला तरी फक्त आणि फक्त एकच धावसंख्या पळून काढली. पुन्हा एकदा 1ने संघ पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 27. केचा पहिल्या षटकामध्ये आक्रमक धावसंख्या येत असताना उर्वरित 2 षटक म्हटले तर नक्कीच कमी धावसंख्येचे षटक येताना दिसतोय, कारण की याचा कारण म्हणजेच गोलंदाजी अचूक पद्धतीने केली या दोन्ही गोलंदाजांनी. कारण की सागर ठाकूर आहे, 3 चेंडू फेकले गेलेत, अद्यापर्यंत 2च धावसंख्या खर्च केली. पुन्हा एकदा चेंडू स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेने खेळून काढलाय. पुन्हा एकदा एकच धावसंख्या, म्हणजेच कुठेतरी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय ते म्हणजेच फलंदाजांना. मोठ्या फटक्यांसाठी आमंत्रण देखील देताना दिसत नाही. अशा प्रकारची गोलंदाजी ही म्हणजे सागर ठाकूरची आहे आणि तीच मैदानामध्ये सिद्ध करताना दिसतोय. सुरेख चेंडू, अतिशय अप्रतिम दर्जाचा चेंडू, एक फसवा पद्धतीचा चेंडू फेकलाय. आणखीन एक येतोय निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी करतोय हा सागर, कारण की विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ संपला. या षटकामध्ये फक्त 3 धावसंख्या खर्च केली. शेवटचा चेंडू होता, पॉइंटच्या दिशेने खेळून काढला जातोय. चेंडू जाईल का? यस, सुरेख असा क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला गेलाय, कारण की अतिशय असा वाटला होता की चेंडू सीमारेषा पार जाईल,
मात्र तिथे अचूक पद्धतीने क्षेत्ररक्षक झाला. तिसऱ्या पंचांकडे कॉल आहे कीच चेक केला जाईल. तर नक्कीच हा चौकार आहे, कारण की नक्कीच बाउंड्री लाईनला पाय लागला आणि त्याच कारणाने एक चौकार देखील पाहायला मिळाला गेलाय. धावसंख्या 32. नक्कीच 3 षटकामध्ये धावसंख्या धावफलकावर लागली ती म्हणजेच 32. डीजे तर नक्कीच आई माऊलीचा उदय आणि रत्नेश्वरी आईचा देखील उदय असेल, कारण की अतिशय या चैत्र महिन्यामध्ये येणारे नक्कीच प्रत्येक पालखी प्रत्येक सण मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं जाईल. आणि त्याच दरम्यान जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये आणि पाहूया नक्कीच काँग्रेस कमिटी चस्कर आयोजित केलेली काँग्रेस चषक 2025चा पर्व आणि पहिला क्वार्टर फायनलचा सामना कनकेश्वरी नवघर विपक्ष RP जस्कार. आणि नक्कीच 3 षटकांचा खेळ संपलाय. कनकेश्वरी नवघर संघाच्या धावसंख्या धावफलकावर लागल्या त्या म्हणजेच 32. शेवटचे 6 चेंडू म्हणजेच एका षटकाचा खेळ बाकी असेल आणि त्या 6 चेंडूंमध्ये किती धावसंख्या जमवतील हे लक्ष देखील लावावं लागेल, कारण की या षटकामध्ये जी धावसंख्या होईल निर्णायक धावसंख्या असेल. कारण की उर्वरित 2 षटक म्हटले तर नक्कीच अतिशय अप्रतिम दर्जाचं षटक म्हणावं लागेल, कारण की कमी धावसंख्येचे षटक आले. त्याच कारणाने 3 षटकांमध्ये धावसंख्या धावफलकावर लागली ती म्हणजेच 32. नवीन गोलंदाज असेल मनीष, शेवटचा षटक फेकण्यासाठी सज्ज. आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन मिलिंद बंड्यासाठी पहिला चेंडू हवेमध्ये गाठलाय. नक्कीच उंची जास्त, थोडीशी लांबी कमी, क्षेत्ररक्षक तैनात. फलंदाज क्रमांक होणार 2. बॅक टू द पॅव्हेलियन. कसा पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करून दिली आपल्या संघासाठी ते म्हणजे मनीष याने, कारण की मनीष याने जो चेंडू फेकला होता थोडीशी ताकद कमी पडली फलंदाज मिलिंद याची आणि त्याच कारणाने नक्कीच कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात होता. अचूक झेल टिपला आणि फलंदाज क्रमांक 2 देखील माघारी परतताना दिसलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय अक्षय म्हात्रे. गोलंदाज सज्ज मनीष. सुरेख चेंडूला खेळून काढला गेला. मिडविकेट क्षेत्राच्या दिशेने चेंडू जातो. एक धाव पळून काढली. दुसरी धावाचा प्रयत्न आणि रनिंग बिटवीन टू विकेट. दुसरी धाव पळून काढली. तिसरी धाव पूर्ण होईल का? तर 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेने पुन्हा एकदा संघ पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे 34. तर नक्कीच तिसऱ्या पंचांची मागणी केली. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून देखील चेक केला जाईल. Yes, not out.
तर नक्कीच या 2 धावसंख्या आणि 2 धावसंख्येने संघ जाऊन पोहोचलाय 34 धावसंख्येवर. अजूनही शेवटचे 4 चेंडू आहेत आणि या 4 चेंडूंमध्ये किती धावसंख्या जमवताना दिसतील. पुन्हा एकदा मनीष षटकातील पुढचा चेंडू घेऊन सुरेख चेंडूला खेळून काढला गेला. चेंडू जातोय स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेने आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पार. येईल ब्रँडेड चौकार. चौकाराला धावसंख्या धावपलकाव लागली 38. पुन्हा एकदा मनीष षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुरेख हवाई सफरसाठी चेंडूला पाठवलाय. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. येतोय बिग 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 6. तर सुरेख अशी आक्रमण पाहायला मिळाला जातोय. गरज होती या फटक्यांची. अक्षय मात्र एक फलंदाजीला आला आणि काय चमत्कार केलाय. 3 चेंडू मध्ये 12 धावसंख्या जमावल्या. अतिशय सुरेख असा आक्रमक चौकार आला. त्यानंतर बॅक टू बॅक दुसरा षटकार देखील येताना दिसलाय. अतिशय अप्रतिम संख्या धावसंख्या धावपलकावर लागली 44. 2 चेंडू बाकी आहेत. बघूया 44 धावसंख्या धावपलकावर लागली. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मनीष. सुरेख चेंडू अतिशय सुरेख चेंडू थोडासा लांब ठेवला. त्याच कारणाने फलंदाजाला समजला नाही. जसा टप्पा पडला एष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेलाय. एक निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली जातोय. या इनिंग्स मधला आणि या षटकातील शेवटचा चेंडू असेल. बघूया शेवट कसा गोड करताना दिसेल. या शेवटच्या चेंडूवर येणारी धावसंख्या महत्वाची असेल. अतिशय अप्रतिम दर्जाचा फटका चेंडूला पाठवला हवाई सफरसाठी आणि चेंडू गेलाय नक्कीच क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज होतोय बाद. सुरेख फटका होता. उंची जास्त गाठली आणि त्याच कारणाने क्षेत्ररक्षकाने अचूक भूमिका निभावली आणि इनिंग्स देखील संपली गेली. 44 धावसंख्या ही धावफलकावर लागली 4 षटकांमध्ये. इनिंग्स म्हणावी लागेल ती म्हणजेच कंकेश्वरी नवघर संघाची. कारण की सुरेख असं 1 षटकार 1 चौकार आला. त्याच कारणाने धावसंख्या वाढली गेली. तर नक्कीच यापुढचा संघ सामना असेल नागाव वर्सेस मुलेखंड. दोन्ही संघाला विनंती असेल आपण या नाणेफेकी करण्यासाठी दोन्ही संघाचा संघनायक त्वरित नाणेफेकी करण्यासाठी या. कारण की या सामन्यातील एक इनिंग्स देखील संपली गेली. 44 धावसंख्या जमवली कंकेश्वरी नवघर संघाने आणि 45 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय आरपी झस्कार संघासमोर. कशा पद्धतीने पूर्ण केला जाईल आणि नक्कीच जसा इनिंग्सला सुरुवात होईल नक्कीच आवाजामध्ये मायक्रोफोनवर देखील बदल पाहायला मिळाला जाईल. आवाज असेल याच गावचा झस्कार गावाचा गोड आवाज हितेश दादा म्हात्रे यांचा. नक्कीच जशी इनिंग सुरुवात होईल नक्कीच आवाज नक्कीच हितेश दादा म्हात्रे यांचा असेल.
स्वागत आहे सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, उपस्थित मान्यवरांचं. आपण पाहतोय एरियल वेव्ह पीटीसीच्या माध्यमातून ही कव्हर केली जाणारी स्पर्धा, युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या असणाऱ्या प्रेक्षकांचं, तमाम मान्यवरांचं आपण परत एकदा काँग्रेस चषक 2025 या एका शानदार स्पर्धेमध्ये स्वागत करूया. एक छान एरियल व्ह्यू आपण पाहतोय ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून. संपूर्ण मैदानाची जर आपण पाहणी केली ना तर एक आकर्षक मैदान. प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक संघाला ज्या मैदानाचं आकर्षण आजवर राहिलेलं आहे. खरं तर या मैदानाला एक इतिहास आहे. 1960 मध्ये पहिल्यांदा जसकार गावानं क्रिकेटला सुरुवात केली आणि मला वाटतं की 1960 मध्येच पहिल्यांदा जसकार गावामध्ये पहिलं लेदरचं किट आपल्याला पाहायला मिळालं. जाणकारांच्या माध्यमातून जर आपण माहिती घेतली तर टेनिस बॉल क्रिकेट असेल, लेदर बॉल फॉर्मॅट असेल, या सर्व फॉर्मॅटमध्ये जसकार गावानं रायगड टेनिस बॉल क्रिकेटला खूप काही दिलंय. आणि त्यापैकी अग्रस्थानी नाव असणारं रेस्ट ऑफ सुधीर तांडेल. खरं तर ज्यांच्या स्मृती आजही आपल्या त्यांना मनामध्ये आहेत. सुधीर तांडेल सारखा गोलंदाज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये झाला नाही, बहुधा कदाचित तो होणार देखील नाही. आणि त्यांच्या स्मृतीला देखील आपण अभिवादन करतो. चला थोडंसं पिकअप आपण या ठिकाणी घेऊया, स्पीडअप करूया आणि एका बाजूला आपण टॉस साठी देखील जाऊया. इस 4 षटकांचा सामना आहे. टार्गेट जर आपण पाहिलं तर टार्गेट 45 धावांचं दिलंय. चला पुढचा सामना टॉस साठी या. ध्रुवी 11 नवजीवन मुलेकण विपक्ष जय दुर्गा नागाव. नागाव संघाचा कॅप्टन असेल. 4 षटकं आणि त्याला मात्र डिपेंड करण्याचं आव्हान. पहिला गोलंदाज दिनेश बंडा, लेट कट केलाय. यावेळेस मात्र पहिला बॉल, एक क्विक सिंगल, एक जबरदस्त गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. याच दरम्यान आपण पाहतोय 2 कॅप्टन्स मध्ये या ठिकाणी टॉस केला जाईल. सुरुवातीच्या पहिल्या सामन्यापासून जर आपण पाहिलं तर बऱ्याच अंशी आपल्याला पाहायला मिळते की बॉल सीमारेषा क्लिअर होत नाहीये. आणि पहिल्यांदा तसं घडते. जसकार गावाच्या मैदानावर धावांचं मैदान म्हणून ओळखलं जातं. पण आत्ताच्या घडीला या टुर्नामेंटमध्ये काय घडतंय, बॉल क्लिअर होत नाहीये. प्रेक्षकांच्या देखील मैदानाच्या बाहेर अशाच काहीशा चर्चा आपल्याला पाहायला मिळाल्या. पण त्यामुळे तुम्हाला एक ओरिजिनल क्रिकेट पाहायला मिळते आणि याच ओरिजिनल क्रिकेटमध्ये एक ओरिजिनल विकेट पाहायला मिळाली आहे. पहिला धक्का जसकार संघाला. टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम जर पाहिलं ना तर बऱ्याच अंशी बऱ्याच ठिकाणी होणाऱ्या रजनी क्रिकेट स्पर्धा. मी मगाशी उल्लेख केला होता की पहिल्यांदाच उरणमध्ये काही ऐतिहासिक रजनी क्रिकेटचं हंगाम आपल्याला पाहायला मिळते. बहुतांशी मला वाटतं आता की आजवर कधी न झालेल्या प्रतियोगिता इतका मोठा आकडा यावर्षीच्या या हंगामामध्ये पाहायला मिळतं. डे टुर्नामेंट पेक्षा रजनी क्रिकेटचं हंगाम यावर्षी मात्र उरणमध्ये गाजलं गेलं. त्यापैकी एक अभिमानाची आणि काँग्रेसच्या विचारांची एक श्रृंखला आपण पाहतोय. 3 दिवसाचा खेळ या ठिकाणी असेल. टॉस झाला आणि टॉस ध्रुवी 11 नवजीवन मुलेकण संघाने या ठिकाणी जिंकलाय. हा सामना संपल्यानंतर आपल्याला लगेचच मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. सुरुवातीला सद्यस्थितीमध्ये 45 धावांना डिपेंड करताना मात्र पहिल्या 2 बॉलमध्ये काढलेली विकेट. दिनेश बंडा एक अनुभवी खेळाडू आहे. नवीन खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतो अमेय भोईर. पुढचा बॉल यावेळेस इनसाइड आउट लॉंग ऑफच्या दिशेने खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहेत. चांगलं फील्ड केलं जाते. त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित होता.
प्रोटेक्ट केलं गेलं बॉलला एकच धाव मिळेल. धावसंख्या आपण पाहतोय 2 धावा धावफलकावर लागल्या जातील. कानकेश्वरी नवघर संघ विपक्ष आरपी जसखार हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोरचा गालीचा जर आपण पाहिला तर मंदिराचा परिसर पूर्णपणे भरला. यावेळेस हा प्रकार बॉल आहे डीप मिड विकेटच्या दिशेनं फेकून दिलाय. इट्स अ 4 रन्स. टाकला तर या टुर्नामेंट मध्ये गोलंदाजांवर अन्याय होत नाहीये असं काहीच चित्र पाहायला मिळत आहे. चेंडूची क्वालिटी आहे निविया आणि मला वाटते निविया बॉल या बॉलवर तुम्हाला ओरिजिनल क्रिकेट खेळायला मिळतं 15 वर्षापूर्वीचं. पुढचा बॉल वर पिच आहे. इथे मात्र काय घडलंय सिंगल क्विक या ठिकाणी मिळतीये. काही अंशी नाराज दिनेश बंडा आपल्या खेळाडूवर होणं फार गरजेचं आहे. स्वाभाविक आहे की एक धाव फार महत्वाची आहे. सुरुवातीच्या बॉलमध्ये विकेट आल्यानंतर पुढच्या बॉलवर एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला. 7 धावा धाव फलकावर लागल्या जातील. अमेय भोईर ऑन स्ट्राइक वर आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस ओ हो 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 लाजवाब. इट्स ऑसम फॅब्युलस स्ट्रोक माइटी सिक्सर. होता आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय ज्या पद्धतीनं अमयच्या बॅट मधून आपल्याला षटकार पाहायला मिळाला ना खर तर प्रेक्षकांनी टाळ्यांनी अभिवादन केलं. पंचांकडे बॉल आहेत तिथूनच आपण थोडेसे चेक करा आणि लगेचच सामन्याला सुरुवात करा. कारण आपण पाहतोय उद्घाटनी सोहळ्यानंतर आत्ताचा चालू सामना जो आहे तो 4था सामना या ठिकाणी सुरू आहे. 3रा सामना या ठिकाणी सुरू आहे. म्हणजे आत्ताच्या घडीला जर आपण पाहिलं तर अजूनही अर्धे सामने देखील झालेले नाही आहेत. तर आत्ताच्या घडीला आपण थोडंसं वेळेचं भान ठेवावं लागेल. उद्याच्या रजनीमध्ये आपण जवळजवळ 6 वाजल्यापासूनच या ठिकाणी जॉईंट होणार आहोत. कारण ती गरज आहे. वेळेसोबत क्रिकेट होणं देखील फार गरजेचं आहे. यावर्षीची एक उल्वे नोटमध्ये संपन्न झालेली स्पर्धा 11:30 वाजता फायनलचा सामना मात्र संपला गेला. आणि यानुसार आपल्याला काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत की वेळेचं नियोजन वेळेचं मॅनेजमेंट. मी सातत्याने म्हणतो की सकाळी आपल्या हातामध्ये जो पेपर येतो ना त्याची किंमत 5 ते 6 रुपये असते. पण तोच पेपर संध्याकाळी 5 रुपये किलोने विकला जातो. वक्त की बात होतीये. वेळेची अहमियत आपण समजून घ्या आणि आपल्या क्रिकेटला पुढे घेऊन चला. फक्त क्रिकेट खेळल्यानं पुढे जाणार नाहीये. क्रिकेटच्या स्पर्धा मोठमोठ्या ठेवल्या म्हणून स्पर्धा क्रिकेट पुढे जाणार नाहीये. तर तुम्ही किती वेळ साधताय यानं मात्र क्रिकेट पुढे जाऊ शकतं. आणि आत्ताच्या घडीला क्रिकेट ब्रँडेड झालंय फॅशनेबल झालाय. पैसा मान सन्मान सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल ओव्हर पिच आहे स्ट्राइक टू द बॉलर. काय प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालाय. स्वीट साऊंड ऑफ बॅट. इट्स अ सिक्सर. वर पिच बॉल 6 धावा पाहायला मिळाला. पुढचा बॉल यावेळेस स्लाइस करण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू वेगान होता पण यावेळेस मात्र दिशा नव्हती. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धावा या ठिकाणी जोडल्या जातील. धावसंख्या आपण पाहतोय गतीने वाढल्यात. आतापर्यंत 7 बॉलचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 20 धावा धावफलकावर आहेत. एक गडी या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये बाद जरूर झाला होता पण तदनंतर फलंदाजाने केलेली चांगली कामगिरी. यावेळेस पहा सेन्सिबल क्रिकेट आहे. काउ कॉर्नर मध्ये डीप मिड ऑन मध्ये खेळाडू आहे पण सचिनचं कौतुक करावे लागतील. ज्या पद्धतीने ओव्हर पिच आला त्यावर षटकार ठोकला गेला. तदनंतर हाफ ट्रॅकर बॉल आला स्लाइस करण्याचा प्रयत्न केला. तदनंतर आपण खोलवर टप्पा पाहिला तिथे मात्र त्याचा सेन्स पाहायला मिळाला. सेन्सिबल क्रिकेट खेळताना पाहायला मिळाला. एक धाव या ठिकाणी मिळते.
21 धावा धावफलकावर लागल्या जातील. राहिले 16 बॉल. 24 ही गरज या ठिकाणी नक्कीच आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. या मैदानानं ऐतिहासिक सामने पाहिलेत, चमत्कारिक सामने पाहिलेत. त्यापैकी एका चमत्कारिक सामन्याची आपण सगळेजण वाट पाहतोय. हृदयाचे ठोके चुकवणारा सामना कोणता येईल, शेवटच्या बॉलपर्यंत झुंज कोणत्या सामन्यामध्ये असेल, हा असेल का की मग पुढचा सामना असेल, पाहूया काय घडतं या सामन्यामध्ये. लवर फुलटाचा लॉंगॉनच्या दिशेनं खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहे. कॅच ड्रॉप झालाय. तिथे मात्र स्वतः दिनेश बंडाने या ठिकाणी चूक केली आहे. धाबांसहित विकेट फार महत्वाचे आहेत. नवघर संघाला जर कमबॅक करायचं असेल तर इथे विकेट फॅक्टर फार महत्वाचा आहे. अमय भोईरच्या बॅटमधून षटकार आला होता, तिथून त्यानं कॅच देखील दिली होती, पण एक सोप्पा असा झेल या ठिकाणी सुटला जातोय. चांगली रणनीती आहे जसकार संघाची आपण पाहतोय. डावं उजवं कॉम्बिनेशन यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस खोलर बॉल आहे. लंगापच्या दिशेनं कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढला. 1 धाव या ठिकाणी मिळाली. एका धावेनं धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 24 घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. 14 चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे. समीकरण बदलायला वेळ लागणार नाहीये. क्रिकेट आहे अनिश्चितचा खेळ, ज्यामध्ये निश्चित भविष्यवाणी करू शकत नाही. आपण प्रेडिक्ट केलं जातं, भविष्यवाणी दिली जाते, खोटी ठरते बऱ्याचदा. यावेळेस काय फटका आहे, ओ हो हो, लाजवाब. इट्स अ फॅब्युलस स्ट्रोक. बिग 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 सिक्सर. सर्वात सुंदर देखणा फटका. काय टायमिंग होतं, काय नजाकत होती. यावेळेस आपण जर पाहिलं ना तर ताकद नव्हती, फक्त टायमिंग केलंय, फ्लिक केलंय बॉलला आणि 6 धावा प्राप्त केल्या. पुढचा बॉल. यावेळेस चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. यॉर्क बॉल होता, त्याला अगदीच हलक्या हाताने पुश केलं. सिंगल धाव या ठिकाणी मिळाली. षटक संपलं दुसरं. 2 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 31 धावा. 31 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. येणारे 12 बॉल 14 ची गरज आहे. 12 बॉल मध्ये 14 ची गरज. नुकतीच मोठीजुईच्या रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहिलेला तो सामना 12 बॉल मध्ये 8 धावांची गरज होती. केगाव बाजारपूर संघ गोलंदाजी करत होता आणि दादर पेंट संघ बॅटिंग करत होता. पिरकोट संघ बॅटिंग करत होता आणि अशा वेळेस 12 बॉल मध्ये 8 धावा त्या ठिकाणी डिपेंड केल्या गेल्या. खरं तर तुमच्याकडे कौशल्य असतं आणि टॅलेंट देखील असतं, गुणवत्ता असते, वेळेवर त्याला बाहेर काढणं फार गरजेचं असतं. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. छान वाक्य आहे की आपल्यापेक्षा स्वतःला कोणी ओळखत नसतं. आपली ताकद आपल्याला ठाऊक असणं फार गरजेचं आहे. आपले वीक पॉइंट्स आपल्याला ठाऊक असणं फार गरजेचं आहे. आणि आपले वीक पॉइंट जेव्हा समोरच्याला समजतात ना, तेव्हा मात्र तुमच्या अ ब कड अशा पद्धतीनं ज्या वेगवेगळ्या रणनीती असतात त्या बाहेर काढणं देखील गरजेचे असतात. प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी. खरं तर क्रिकेटमध्ये देखील आपण आपल्या बुद्धीचा वापर केला गेला पाहिजे आणि आत्ताच्या घडीला मात्र नवघर संघाला त्याचीच गरज जास्त आहे. कारण 12 बॉल मध्ये डिपेंड करायचे आहेत मात्र आणि मात्र फक्त 14 धावा. 7च्या गतीने वाटचाल करायची आहे. अलंकारच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी. नुकतीच आपण कराडी प्रीमियर लीग मध्ये अलंकारची शानदार गोलंदाजी देखील पाहिली. चांगली गोलंदाजी तशी पाहायला मिळाली. आता एक स्पेल त्याच्याकडून नवघर संघाला कमबॅक करून देणार येईल का तो स्पेल, पाहूया. सामन्याकडे आपलं कटाक्ष टाकू. यावेळेस लेट कट केलाय. 1 धाव या ठिकाणी मिळतीये. विकेट राखून या ठिकाणी क्रिकेटच्या धावा जमवा कशा हे सचिन कडून आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळतंय. षटकारी ठोकलेत, सिंगल डबल्स कडे ध्यान दिलाय. तदनंतर बॅकफूट पंच आपल्याला पाहायला मिळाले, डिफेन्स पाहायला मिळाला. पण त्याचं खेळ जे आहे ते मेरिटनुसार आहे, मूडनुसार नाहीये. एखाद्या फलंदाजाचा मूड असतो की कोणत्याही ठिकाणी जरी टप्पा पडला ना तरी तो त्याच्या मूडनुसार कुठेही बॅट फिरवतो, षटकार मारण्याचा प्रयत्न करतो. यावेळी सचिन तसं करत नाहीये. सचिन पूर्णपणे त्याच्या लयबद्ध, तालबद्ध आणि मेरिटनुसार त्याचं जे क्रिकेट सुरू आहे ते अगदी वाख्यानं जोग आहे, कौतुकास्पद आहे. आणि तेच जे खेळ आहे ते जसकार संघाला अपेक्षित आहे. कारण 11 बॉल मध्ये 13 धावा या मैदानाच्या तुलनेमध्ये फार मोठ्या नाही आहेत. पण जर या ठिकाणी चुकी घडली, विकेट्स आल्या तर मात्र एक दबाव या ठिकाणी येऊ शकतो. नवघर संघाला विजय, विकेट फॅक्टर.
विकेट फॅक्टर फार महत्वाचा आहे. ते टॉप एज आहे. डीप मिडॉनच्या दिशेने खेळाडू उपस्थित. एक पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि पाहता क्षणी दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. 2 धावा या ठिकाणी नक्कीच मिळतील. 34 धावा धाव फलकावर लागल्या जातात. येणारे 10 बॉल 11ची गरज आहे. समीकरण साधं सोपं झालंय. मैदानाच्या चहूबाजूला आपण प्रेक्षक पाहतोय. खास करून मंदिराचा जे परिसर आहे ते पूर्णपणे गजबजलेला. आजवरचा इतिहास. मंदिराच्या सावलीखाली बरेचसे प्रेक्षक दुपारच्या सत्रामध्ये देखील या सामन्यांचा आनंद घेताना आपण पाहतो. खरं तर या मैदानानं असंख्य क्रीडा स्पर्धा भरवलेल्या आहेत. आमच्या देखील आवडीचा एक जर कोणी प्रश्न कधी आयुष्यामध्ये जरी केला तरी त्याचं उत्तर हेच येईल की कोणत्या मैदानावर जर क्रिकेट खेळायला आवडलं असेल तर ते जसकार आहे. कारण आपण त्याची रचना पाहतो. समोर मंदिर आहे, बाजूला घरं आहेत आणि लोकांची ये जा असते. त्यामध्ये कुठेही प्रेक्षक कोणत्याही जागेवर बसून सामन्याचा आनंद घेतात. ही या मैदानाची खासियत आहे. यावेळेस वेगानं टाकलाय बॉल. बन्नाट वेग होता. गतीनं बीट केलं. यावेळेस मात्र तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली आहे. बॅट्समन रिव्ह्यू या ठिकाणी अवेलेबल होता. त्याचा वापर केला जाईल आणि ते तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू की काय नेमकं घडलंय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांनी सांगितलंय सुरक्षित बॉल आहे. एकच रिव्ह्यू आहे आणि तो रिव्ह्यू आता बॅट्समन जो रिव्ह्यू होता तो लॉस झालाय. त्याच्यानंतर फक्त अंपायरला या ठिकाणी घेता येऊ शकतो. एवढे चांगला बॉल आहे. तितक्या चांगल्या ताकदीनं खेळून काढला. डीप मिड विकेट मध्ये खेळाडू उपस्थित, परंतु 2 खेळाडूंमध्ये बॉन्डिंग नव्हतं. समय सूचकता नव्हती. कॉलिंग नव्हतं. पाहता क्षणी चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक चौकार. 4 धावा. यावेळेस मात्र आपण पाहतोय चांगला फटका. सचिन ज्या लई मध्ये खेळतोय. पुढचा बॉल. ओ हो 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 काय फटका. काय फटका. येस इट्स अ बिग सिक्सर.